केले. आम्ही दरंगे पाटलांनी दगड उभा केला तरी आम्ही त्याला मत देणार. आम्ही दरंगे पाटलांच्या मागे उभा आहेत, आम्ही कुणाच्या मागे उभाच नाही. आरक्षण आम्ही आमच्या हक्काचं मागतो, आम्ही त्यांच्यातून म्हणजे ओबीसीतून मागतो, पण आरक्षण पहिले आम्हाला पण होतं तेव्हा आम्ही घेतलं नाही. म्हणजे ते जरांगे पाटील असं करतात, ते जरांगे पाटील तसं करतात, अशी म्हणजे टीका नाही केली पाहिजे मुला मुलींनी. सगळं मराठी एक आहे आणि सगळंच करणार आहेत आम्ही. जे म्हणून तेच करणार आहे. जरांगे पाटील जे म्हणून जा. कारण जरांगे पाटील एवढे दिवस झालं आरक्षणासाठी झटत आहे. त्यांनी त्यांचं घरदार सोडलं, समाजासाठी त्यांनी घरदार सोडून जनकल्याणासाठी ते म्हणजे रात्रंदिवस हे गाव कर ते गाव कर म्हणजे ह्या प्रवासावर आहेत. बरं, शाळा कॉलेज शिकताना आरक्षणात काही भेदभाव वाढतो का? आपल्याला आरक्षण नाहीये, कुणाला तरी आहे, त्यांना फीस कमी भेटते, काय वाटतं एकंदरीत? हा, वाटतं ना, कारण आम्ही शिकतो ते शिकतो. आरक्षण म्हणजे आम्हाला नाहीये, त्यांना आहे. आरक्षण आम्ही आमच्या हक्काचं मागतो, आम्ही त्यांच्यातून म्हणजे ओबीसीतून मागतो, पण आरक्षण पहिले आम्हाला पण होतं तेव्हा आम्ही घेतलं नाही. आता फक्त आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं मागतो, आमचा पण हक्क आहे आरक्षणावर. पण आता ओबीसी लोक नाराज होत आहेत, त्यांचं असं म्हणणं की तुम्ही वेगळंच आरक्षण घ्या, आमच्यात येऊ नये, असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगता? त्यांचं म्हणणं असलं तरी पण म्हणजे जे आम्हाला आरक्षण देत आहेत ते कमी प्रमाणात देत आहे. आम्हाला ओबीसीतून जास्त म्हणजे जास्त आरक्षण पाहिजे. तर शाळा कॉलेजमध्ये सध्याचे आता आरक्षणाचं वातावरण चालू आहे सगळीकडे. हा. तुम्ही कितवीला आहात? मी यावर्षी 12वीला. 12वीला. तर तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा असं काही वातावरण बघायला ऐकायला भेटतं का आता आरक्षण वगैरे? हा, मुलांमुलींमध्ये पण भेदभाव होतात. म्हणजे ते जरांगे पाटील असं करतात, ते जरांगे पाटील तसं करतात, अशी म्हणजे टीका नाही केली पाहिजे मुला मुलींनी. कारण की आजपर्यंत म्हणजे जे पहिल्यापासून जे मुलं मुली सोबत आहेत त्यांनी म्हणजे अशी टीका नाही केली पाहिजे की जरांगे पाटील असं करतात. जरांगे पाटील फक्त आरक्षणासाठी करतात, पण ते सगळ्यांना समान मानतात. बरोबर. आता थोडासा भेदभाव शाळा कॉलेज पर्यंत गेलाय असं म्हणायला काही हरकत नाही. मुलांमुलींमध्ये पण भेदभाव चाललाय. आम्हाला आरक्षणच पाहिजे. आणि जर सरकारनं नाही दिलं तर जरांगे पाटील असं म्हणले की आम्ही उमेदवार पाडू, काय सांगतात जरांगे पाडी त्यांना मग उभा राहते, पाडी त्यांना ते नाही जर दिलं तर. पण तेवढा समाज, मराठा समाज त्यांच्या मागं खंबीर उभा आहे मराठी. आम्ही दरंगे पाटलांच्या मागं उभा आहेत, आम्ही कुणाच्या मागं उभाच नाही. पण मला सांगा, मतदान जरांगे पाटलांनी काही उमेदवार उभे केले, आम्ही दरंगे पाटलांनी दगड उभा केला तरी आम्ही त्याला मत देणार. देऊ म्हणतो. पाटील यांनी जे काही उमेदवार दगड जरी उभा केला तरी आम्ही त्यालाच मतदान देणार. हाजीपुराला आलं. काय सांगाल एकंदरीत आरक्षणाचा जो लढा आहे, जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो आरक्षणाचा लढा चालू आहे, काय वाटतं आरक्षण भेटेल आणि त्या पद्धतीने दबाव टाकले जात आहे आणि आरक्षणाची गरज काय? आम्हाला काय नाही वाटत आरक्षणावर. चांगलं वाटतंय, उलट जरांगे पाटील तिकडून येते ते चांगलं वाटतंय आम्हाला. आरक्षण भेटेल असं भेटन वाटतंय आम्हाला. हा, भेटणारच आहे, आमचंच आहे ते, आमचंच आहे ते. हा, 6-7 महिने झालं ते जेवत नाही तर काही नाही तर कशाचे पडते. 12 महिने झालं. आम्हाला चांगलं वाटतंय, आम्हाला भेटणारच वाटतंय, आम्हाला नाही म्हणून वाटत नाही. आता मला सांगा, आमदार खासदाराच्या मागे सुद्धा एवढी जनता नाही आहे तेवढी जरांगे पाटला. जरांगे पाटला मागे जाणताय ते एक आमचा भावच आहे ना. घरदार सोडून हा, मग सकाळ धरून आलो ना, येऊन बसलो त्यांच्यासाठी, बसलो ना, ते आमच्यासाठी झटत आहेत म्हणून आम्ही बी त्यांच्यासाठी पळत होतो. हा, काही उमेदवार उभे केले तर निवडून कुणाला देणार तुम्ही? जरांगे पाटील. जरांगे पाटलाचा. हा, जरांगे पाटील जे म्हणते तेच आम्ही. हा, आत्ताच. हा, त्यांनाच देणार आम्ही. सगळं मराठी एक आहे आणि सगळंच करणार आहेत आम्ही. जे म्हणून तेच करणार आहेत. जरांगे पाटील जे म्हणेल का तेच करणार आहेत आम्ही. दादा म्हणतील तसं. हा.